आम्ही निवेदन द्यायला नाही तर आम्ही गुन्हा दाखल करायसाठी पारडी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। निवडणूक अधिकारी अमित घाडगे, बिडगाव, तरोडी खुर्द आणि पांढुर्णा नगरपंचायतचे सीओ विनायक घुगे, त्यासोबतच जे केंद्र प्रमुख होते 2 डिसेंबरला जे मतदान झालं त्याचे वार्ड नंबर 6च्या केंद्राचे मतदान केंद्राचे 6/1 चे जे केंद्र प्रमुख होते डोळे, या सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि भाजपाचे पदाधिकारी बाल्या बोरकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, याकरता आम्ही इथे आलेलो आहोत। याचं कारण असं आहे की बिडगाव नगरपंचायत मध्ये प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे 4,500 पेक्षा जास्त बोगस मतदान आहे आणि याची तक्रार आम्ही वारंवार केलेली आहे। 2023 पासून याची तक्रार करत असल्याचे पुरावे आमच्या जवळ आहे की 2023 ला आम्ही याची तक्रार पहिल्यांदा उपविभागीय अधिकारी महोदय यांना केली होती। 2023 पासून 2025 पर्यंत एवढा कालावधी देऊनही मतदार याद्यामध्ये हे दुरुस्ती करू शकले नाही किंवा शुद्धीकरण करू शकले नाही। मग आम्ही 6 जून 2025 रोजी 4,500 बोगस मतदान बिडगाव नगरपंचायत मध्ये असल्याचे याद्यासह तक्रार तहसीलदार कामठी यांना करण्यात आलेली आहे आणि तहसीलदार कामठी यांना तक्रार करण्यात आल्यानंतर त्याची शहानिशा करून याद्यांमध्ये बोगस मतदान आहे की नाही याचा अहवाल देणे हे तहसीलदारांनी अहवाल देणे अभिप्रेत होते, परंतु त्यांनी अहवाल न देता उलट पक्षी आम्हाला दिनांक 27 जून रोजी आम्हाला हे पत्र दिलं की 7 नंबरचा फॉर्म भरून द्या। हे सगळ्यांनाच माहिती झालं की 30 जून ही मतदानाची यादी म्हणून गृहीत धरल्या जाणार होती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदानासाठी आणि म्हणून त्यांनी कटकारस्थान करून षडयंत्र करून 27 तारखेला आम्हाला पत्र दिलं। 28 तारखेला शनिवार होता आणि 29 तारखेला रविवार होता आणि मग आम्ही 7 नंबरचे फॉर्म भरून दिले। त्या 7 नंबरचेही फॉर्म भरून देण्याचे म्हणजे कोणत्या व्यक्तींनी किती 7 नंबरचे फॉर्म भरून दिले याचं देखील आम्ही पुरावे जोडलेले आहेत। मग बिडगावचे जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत ते ह्या लोकांच्या घरी जाऊन धमकवण्याचं काम केलं, काही लोकांकडून लिहून घेण्याचं काम केलं की आम्ही हे दिलं नाही, आमच्या डुप्लिकेट सही आहे एक्सेट्रा एक्सेट्रा। ज्यांनी लिहून दिलं ते पण आज आमच्या सोबत इथे उपस्थित आहेत। भीतीपोटी त्यांनी ते केलेलं आहे, परंतु याची देखील त्यांनी चौकशी केली नाही आणि चौकशी केली नाही तर नाही मग प्रारूप यादी प्रसिद्ध झाली। प्रारूप यादी ज्या दिवशी प्रसिद्ध झाली त्या प्रारूप यादीवर देखील आम्ही 3,000 कुठे लक्ष्मीताई तो बंच अभी एक जेरोक्स का बंच आपको दिया था ना, हाँ, याच्यावर आम्ही हे 3,000 मतदार याद्यावर ऑब्जेक्शन घेतलेले आहे। मला कीव येते बिडगाव नगरपंचायत अंतर्गत नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांची की मतदार यादीवर ज्या फॉर्मद्वारे ऑब्जेक्शन घेण्यात आले त्याची पोचपावती देखील देण्यासाठी ते अक्षम होते।